मित्रांनो, क्रियात्मक गट म्हणजे मुळात अणू आणि बंधांचे असे गट जे हायड्रोकार्बनची कार्ये परिभाषित करतात. होय, बरोबर ऐकलं तुम्ही. ते हायड्रोकार्बनची कार्य परिभाषित करतात आणि म्हणूनच त्यांना क्रियात्मक गट असं म्हणतात. बघा, आतापर्यंत आपण कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेल्या संयुगांबद्दल बरंच बोललो आहोत. आता आपण अणू आणि बंधांचे असे गट जोडूया जे त्यांना काही विशेष कार्य करण्यास प्रवृत्त करतील. ठीक आहे. उदाहरणार्थ, आपल्याकडे अणूंचा एक गट आहे. इथे आपण पाहू शकतो कार्बनचे ऑक्सिजन बरोबर दुहेरी बंध, तसेच कार्बनचा ऑक्सिजन बरोबर एकेरी बंध आणि ही एक रिकामी जागा आहे जिथे वेगवेगळे हायड्रोकार्बन्स जोडले जाऊ शकतात. ठीक आहे. तर अणूंच्या या गटाला कार्बोक्झिलिक आम्ल क्रियात्मक गट असं म्हणतात आणि याला आम्ल म्हटलं जातं कारण आपल्याला माहिती आहे ज्या रेणूला तो जोडला जातो तो आता आम्लाप्रमाणे वागू लागतो. जेव्हा तो रेणू पाण्यात मिसळला जातो तेव्हा तो H+ आयन देतो. आम्लाची व्याख्या अशीच केली जाते, बरोबर. आता आपण हा गट एका हायड्रोकार्बनला जोडूया. तर सर्वात आधी आपण काय करू, एक हायड्रोजन काढून टाकू आणि त्याच्या जागी हा क्रियात्मक गट जोडू. अशा प्रकारे आता जर आपण नीट बघितले तर हा नवीन रेणू आम्लाप्रमाणे वागू लागेल. पाण्यात मिसळल्यावर तो हायड्रोजन प्लस आयन मुक्त करेल आणि या रेणूमध्ये आता काही अप्रतिम कार्य असतील. आपण याचा उपयोग औषधांमध्ये करू शकतो, आपण याचा उपयोग अन्नामध्ये करू शकतो, आपण याचा उपयोग स्वच्छतेसाठी करू शकतो आणि ही सर्व अप्रतिम कार्य या नवीन जोडल्या गेलेल्या गटामुळे आहेत, या कार्बन साखळीमुळे नाही. ठीक आहे. आणि जर तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल तर मी काय करतो, हा गट एका वेगळ्या कार्बन साखळीला जोडून दाखवतो. येथे जर पाहिलं तर आपल्याकडे 3 कार्बन आहेत, बरोबर. आता मी काय करेल, एक हायड्रोजनच्या जागी हा अणूंचा गट जोडेल. ठीक आहे. अशा प्रकारे आता हा रेणू सुद्धा या वरच्या सारखीच आम्लाप्रमाणे कार्य करेल. ठीक आहे. आता आपण काय करूयात, हेच दुसऱ्या कार्बन साखळीसाठी सुद्धा करूयात. येथे आपल्याकडे बघा 4 कार्बन आहेत, बरोबर. जर मी एका हायड्रोजन अणूच्या जागी हा क्रियात्मक गट लावला तर हा रेणू सुद्धा आम्लाप्रमाणे वागू लागेल आणि या दोन्ही रेणूंसारखीच कार्य करेल. तर या तिन्ही रेणूंची रासायनिक कार्ये समान आहेत, पण त्यांच्या कार्बन अणूंची लांबी वेगवेगळी आहे. त्यांच्यातील एकमेव समान गोष्ट म्हणजे अणूंचा हा गट, बरोबर. तर जेव्हाही अणूंचा हा गट कोणत्याही हायड्रोकार्बनला जोडला जातो तेव्हा तो त्याला आम्लधर्मी कार्य देतो आणि म्हणून एका अर्थाने आपण असं म्हणू शकतो की अणूंचा हा गट हायड्रोकार्बनची कार्ये परिभाषित करतो आणि म्हणूनच आपण अणूंच्या या गटाला क्रियात्मक गट असं म्हणतो. आता या माहितीसह आपण काही इतर क्रियात्मक गट आणि ते देत असलेली त्यांची अप्रतिम कार्ये पाहूयात. OH अणूंच्या या गटाला अल्कोहोल क्रियात्मक गट असं म्हणतात. तर हे काही हायड्रोकार्बन्स आहेत, त्यांना एका हायड्रोजनच्या जागी हे अल्कोहोल क्रियात्मक गट अशा प्रकारे जोडलेले असतात आणि त्यामुळे त्यांना काही विशेष कार्य प्राप्त होतात. उदाहरणार्थ, हे अल्कोहोलचे रेणू सर्व चांगले अँटीसेप्टिक आहेत, ते जंतू मारतात आणि त्यांचा उपयोग विविध सेंद्रिय रेणूंना विरघळवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. आता आपण दुसरा क्रियात्मक गट पाहू. तो आहे अल्डिहाइड क्रियात्मक गट. येथे जर आपण बघितलं तर येथे हा अणूंचा गट, यामध्ये कार्बनचा ऑक्सिजनशी काय आहे, दुहेरी बंध आहे, बरोबर. आणि एका बाजूला तो हायड्रोजन अणूशी जोडलेला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो की अणूंचे हे गट आपल्या हायड्रोकार्बन सोबत कसे जोडले जातात. तर इथे आपण पाहू शकतो कार्बनचा ऑक्सिजनशी दुहेरी बंध आणि एका बाजूला हायड्रोजन आणि दुसऱ्या बाजूला कार्बन साखळी आहे, बरोबर.
आता जेव्हा अणूंचे हे गट हायड्रोकार्बन सोबत जोडले जातात तेव्हा ते त्यांना काही अद्वितीय काही विशेष कार्य देतात आणि म्हणूनच त्यांना क्रियात्मक गट म्हणतात. तर अल्डिहाइड रेणूंचं विशेष कार्य म्हणजे त्यांना एक अद्वितीय स्वाद असतो आणि म्हणूनच त्यांचा उपयोग आईस्क्रीम किंवा काही पेय बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. आता आपण आणखीन एक क्रियात्मक गट पाहूयात, तो म्हणजे कीटोन. हा अणूंचा गट म्हणजे कार्बनचा ऑक्सिजनशी दुहेरी बंध. आणि लक्षात घ्या, हे अल्डिहाइड सारखंच दिसतंय. या दोन्हीमध्ये कार्बनचा ऑक्सिजनशी दुहेरी बंध आहे, बरोबर. पण फरक हा आहे की कीटोन दोन्ही टोकांनी खुला असतो. दोन्ही टोकांना कार्बन साखळ्या जोडलेल्या असतात. तर अल्डिहाइड मध्ये आपण पाहिलं, अल्डिहाइडच्या एका बाजूला हायड्रोजन अणू असतो आणि फक्त एका बाजूलाच कार्बन साखळी असते. पण कीटोन मात्र दोन्ही बाजूंनी खुला असतो, त्याच्या दोन्ही बाजूंना कार्बन साखळ्या असतात. उदाहरणार्थ, कीटोन हायड्रोकार्बन सोबत साधारणतः अशा प्रकारे जोडला जातो. इथं आपण पाहू शकतो, बघा, कार्बनचा ऑक्सिजनशी दुहेरी बंध, बरोबर, आणि दोन्ही बाजूला कार्बन साखळी. जर यापैकी एका कार्बन साखळीच्या जागी जर आपण हायड्रोजन अणू लावला असता तर याला आपण कीटोन गट न म्हणता अल्डिहाइड गट म्हणलं असतं, बरोबर. आता याची पण अनेक विशेष कार्य आहेत. कीटोन्स सामान्यतः औषधांमध्ये वापरले जातात, ठीक आहे. तर आपण अजून एक कार्यात्मक गट पाहूयात, कार्बोक्झिलिक आम्ल. आपण त्याच्याबद्दल अगोदरच भरपूर काही बोललेलो आहोत, ठीक आहे. तर आता आपण जर हे तिन्ही कार्यात्मक गट पाहिले, अल्डिहाइड, कीटोन किंवा कार्बोक्झिलिक आम्ल, हे तिन्ही तुम्ही बघू शकता. तर हे तिन्ही पण किती समान आहेत बघा, किती एकसारखे दिसतात ते. या सर्वांमध्ये काय दिसतंय आपल्याला, तर कार्बनचा ऑक्सिजनशी दुहेरी बंध, बरोबर. आणि जर आपण कार्बोक्झिलिक आम्ल आणि अल्कोहोल या दोघांमध्ये जर सारखेपणा पाहिला तर या दोघांमध्ये काय आहे, तर OH गट समान आहे. तर लक्षात घ्या, हे सर्व ना खूप एकसारखे दिसू शकतात पण तरीही ते खूप वेगळे आहेत आणि ते ज्या हायड्रोकार्बनला जोडले जातात त्यांना खूप वेगळी कार्ये प्रदान करतात. आणखीन एक गोष्ट, या सर्व क्रियात्मक गटांना सामान्यतः ऑक्सिजन युक्त क्रियात्मक गट म्हटलं जातं, कारण आपण पाहू शकतो की या सर्वांमध्ये ऑक्सिजन अणू आहे, बरोबर. आता आपण पुढे जाऊया. आता आपण हॅलोजन या गटाबद्दल बोलूयात. म्हणजे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा फ्लोरीनचे अणू जेव्हा हायड्रोकार्बनला जोडले जातात तेव्हा ते त्यांना विशेष कार्य प्रदान करतात. ते साधारणपणे कसे दिसत असतील, तर अशा पद्धतीने. तर हा वरचा आहे तो आहे क्लोरो गट, तो एका अल्केन फॅमिलीला जोडलेला आहे. आणि हा ब्रोमो गट आहे, तो सुद्धा एका अल्केन फॅमिलीला जोडलेला आहे. आता शेवटचा एक गट, दुहेरी आणि तिहेरी बंधांचा गट. होय, हे सुद्धा क्रियात्मक गट आहेत. जेव्हा ते एखाद्या अल्केनच्या मध्ये येतात तेव्हा ते अल्केनला विशेष कार्य प्रदान करतात. आणि तुम्ही कदाचित आधीच पाहिलं असेल की ते कार्बन साखळीत कसे दिसतात, साधारणपणे असे. तर हे सुद्धा क्रियात्मक गट आहेत. तर आपण बरेच क्रियात्मक गट पाहिले, त्यांचे प्रमुख प्रकार आपण पाहिले. एक म्हणजे ऑक्सिजन युक्त क्रियात्मक गट, ज्यामध्ये अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्झिलिक आम्ल येते. दुसरा आहे हॅलोजन युक्त क्रियात्मक गट, ज्यामध्ये क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन यांचा समावेश असतो. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे बंधांचा, दुहेरी बंध आणि त्रिहेरी बंध क्रियात्मक गट. आता शेवटची गोष्ट, स्क्रीनवरती तुम्ही काही कार्बनी संयुगे पाहू शकता आणि त्या सर्वांना काही क्रियात्मक गट जोडलेले आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल की काही कार्बन अणूंना काही हायड्रोजन अणू कमी आहेत, पण त्याची काळजी करू नका. मी हायड्रोजन अणू लिहिलेले नाहीत, जेणेकरून आपण क्रियात्मक गटांवरती अधिक लक्ष केंद्रित करू शकू, ठीक आहे. तर इथे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हा व्हिडिओ थांबवा आणि कोणत्या रेणूला कोणता क्रियात्मक गट जोडला आहे ते शोधा. तुमच्या संदर्भासाठी मी सर्व क्रियात्मक गट आणि त्यांची नावे बाजूला लिहिलेली आहेत. तर व्हिडिओ थांबवा आणि आधी स्वतः प्रयत्न करून बघा. आता तुम्ही प्रयत्न केला असेल तर चला पाहूया. बघा, इथे हा जो पहिला रेणू मला दिसतोय, ही जी कार्बन साखळी दिसते
इथे इथे OH गट जोडलेला आहे. या कार्बन साखळीला कोणता गट जोडलाय? तर OH गट जोडलाय. आणि OH गटाला आपण काय म्हणतो? तर त्याला म्हणतो आपण अल्कोहोल क्रियात्मक गट. बरोबर? तर याचं नाव आहे अल्कोहोल क्रियात्मक गट. ठीक आहे. आता इथे दुसरीकडे बघा. इथं मला दिसतंय की ही एक कार्बन साखळी आहे. बरोबर? आणि या कार्बन साखळीला काय दिसतंय? तर या कार्बनला इथे एक ऑक्सिजन जोडला आहे दुहेरी बंधाने आणि दुसरा गट जो आहे तो OH गट आहे. बरोबर? तर मग हा झाला कार्बोक्झिलिक आम्ल. इथे आपण बघू शकतो कार्बनचा ऑक्सिजनशी दुहेरी बंध आणि एक OH गट आणि इकडच्या बाजूला कार्बन साखळी. बरोबर? तर हा गट कोणता झाला? कार्बोक्झिलिक आम्ल क्रियात्मक गट. बरोबर? आता हे पाहूया. इथं काय दिसतंय? तर एक कार्बन साखळी आहे इथे आणि मधला जो कार्बन आहे त्या कार्बनचा ऑक्सिजनशी दुहेरी बंध आहे आणि दोन्ही बाजूला तो कार्बन अणूंनी जोडलेला आहे. तर याला आपण म्हणू शकतो कीटोन क्रियात्मक गट. बरोबर? याला आपण अल्डिहाइड नाही म्हणू शकत. का? कारण अल्डिहाइडच्या एका बाजूला हायड्रोजन अणू असतो आणि दुसऱ्या बाजूला कार्बन साखळी असते. पण इथं जर आपण पाहिलं तर कार्बन जो मधला कार्बन आहे ज्याला ऑक्सिजन दुहेरी बंधाने जोडलेला आहे त्या कार्बनच्या दोन्ही बाजूला कार्बन साखळी आहे. त्यामुळे हा अल्डिहाइड नसून हा काय आहे? कीटोन क्रियात्मक गट. आता इथे पाहूयात. इथे जर आपण बघितलं तर हा कार्बन ऑक्सिजन बरोबर दुहेरी बंधाने जोडलेला आहे. त्याच्या एका बाजूला हायड्रोजन अणू आहे आणि दुसऱ्या बाजूला कार्बन आहे. बरोबर? तर मग हा असेल अल्डिहाइड क्रियात्मक गट. बरोबर? कारण अल्डिहाइड क्रियात्मक गटामध्ये काय असतं? एका कार्बनला ऑक्सिजन असतो जो दुहेरी बंधाने जोडलेला असतो आणि एका बाजूला हायड्रोजन असतो आणि दुसऱ्या बाजूला कार्बन साखळी असते. तर हा आहे अल्डिहाइड क्रियात्मक गट. आता हे पाहूया. हे थोडंसं विचित्र लिहिल्यासारखं वाटतंय ना तुम्हाला? इथे रेणूंची रचना आपल्याला नीट दिसत नाही. बरोबर? पण इथं माझ्या लक्षात येतंय की या भागामध्ये काय आहे? ऑक्सिजन आहे. बरोबर? तर हा एक क्रियात्मक गट आहे हे तर नक्कीच. बरं याच्यात किती ऑक्सिजन आहेत? तर 2 ऑक्सिजन आहेत. COOH. बरोबर? आणि 2 ऑक्सिजन असलेला आपल्याकडे फक्त एकच क्रियात्मक गट आहे. तो म्हणजे कार्बोक्झिलिक आम्ल. कारण त्याच्यातच फक्त 2 ऑक्सिजन आहेत. तर हा आपला असणार आहे कार्बोक्झिलिक आम्ल क्रियात्मक गट. आता हे शेवटचं उदाहरण. या रेणूमध्ये हा आपला क्रियात्मक गट असणार आहे कारण यामध्ये ऑक्सिजन आहे. बरोबर? बघा ही एक कार्बन साखळी आहे आणि हा एक क्रियात्मक गट आहे. बरोबर? आता हा कोणता क्रियात्मक गट आहे ते मला सांगा. हा अल्कोहोल आहे का? कारण अल्कोहोलमध्ये OH असतो. बरोबर? आणि यात सुद्धा कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे. पण बघा जर अल्कोहोल क्रियात्मक गट असता तर तो साधारणपणे असा असायला हवा होता CCCOH. पण तो लिहिलाय कसा? CHO. बरोबर? तर हा अल्कोहोल नाही. तर हा खरं तर आहे अल्डिहाइड. बघा अल्डिहाइड मध्ये सुद्धा काय असतं? एक कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन असतो. बरोबर? तर हा आहे अल्डिहाइड गट आणि त्याला अल्कोहोलपेक्षा वेगळं दाखवण्यासाठीच आपण तो CHO असा लिहितो. आता शेवटचा एक प्रश्न. या सर्व 6 रेणूंमधून कोणत्या दोघांचे रासायनिक गुणधर्म समान असतील? हे मला सांगा. आता तुम्ही व्हिडिओ थांबवून ते शोधू शकता का? बघा, प्रयत्न करा. ठीक आहे. जर तुमचा प्रयत्न करून झाला असेल तर चला पाहूया. तर लक्षात घ्या ज्या संयुगांमध्ये समान क्रियात्मक गट असतो त्यांचे रासायनिक गुणधर्म समान असतात. तर इथं आपण जर पाहिलं तर हे 2 आहेत कार्बोक्झिलिक आम्ल क्रियात्मक गट. बरोबर? मग त्यांचा क्रियात्मक गट समान असल्यामुळे त्यांचे रासायनिक गुणधर्म हे समान असणार आहेत. आणि अगदी त्याचप्रमाणे इथं जर आपण बघितलं तर हे 2 सुद्धा काय आहेत? अल्डिहाइड क्रियात्मक गट आहेत. त्यांचे सुद्धा रासायनिक गुणधर्म समान असणार आहेत. तर या व्हिडिओचा थोडक्यात सारांश असा. या व्हिडिओमध्ये आपण क्रियात्मक गटांबद्दल बरचसं बोललो. जे मुळात अणू किंवा बंधांचे गट असतात आणि ते हायड्रोकार्बनची कार्ये परिभाषित करतात. आणि आपण
अनेक क्रियात्मक गट आणि त्यांची नावं पाहिली. तर मित्रांनो, इथेच थांबूयात. धन्यवाद.